निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून देऊया. सर्वांना नमस्कार. मित्र हो, डायबिटीस किंवा ज्याला आपण मधुमेह म्हणतो म्हणजे साखरेची बिमारी, या आजाराच्या रुग्णांच्यामध्ये त्यांची किडनी खराब होणं, हृदय खराब होणं, लिव्हर खराब होणं, पित्ताची पिशवी, डोळे खराब होणं, हे का होतात आणि याचं कारण काय असतं, कसे खराब होतात हे आज आपण पाहूया. कारण सगळ्यात महत्त्वाचं आत्ता सध्या लोकसंख्येमध्ये डायबिटीस हा खूप कॉमन झालेला आहे. प्रत्येक घरामध्ये एका दुसरा व्यक्ती आहे की ज्याला मधुमेह साखरेची बिमारी झालेली आहे. म्हणजे काय होतं की वाढलेली साखर जी आहे हे त्याचं मुख्य कारण आहे, हे तर आपल्याला लगेच लक्षात येतं. आता ही वाढलेली जी साखर असते ही नेमके काय परिणाम करते शरीरामध्ये. साखर जेव्हा वाढते, नॉर्मल जे आपण म्हणतो की जेवणापूर्वीची 100च्या आसपास असावी आणि जेवण केल्यानंतर 120 ते 140च्या आसपास असावी. याच्यापेक्षा जास्त जर झाली, 150च्या पुढं 200च्या पुढं जर चालली, आपण त्याला डायबिटीस वरच्या टप्प्यात चालला असं म्हणतो. आणि असं जर हे 200च्या पुढं 250 अशी जर सतत राहत असेल रक्तामध्ये साखर, तर त्याचे दुष्परिणाम काय होतात की पहिल्यांदा त्याचा दुष्परिणाम होतो ज्या केसासारख्या ज्या रक्तवाहिन्या असतात, ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो, याच्यामधून आतून सगळी जी पोकळी ती एकदम त्या आकुंचन पावायला सुरुवात होतं. त्याला आपण काय म्हणतो, ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा मायक्रो अँजिओपॅथी. ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा मायक्रो अँजिओपॅथी जे म्हणतो आपण, म्हणजे ह्या रक्तवाहिन्या लहान लहान होऊ लागल्या की त्या भागाचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो. आणि रक्तपुरवठा कमी होऊ लागला की मग काय होतं, ते सगळे चिन्ह त्या हाताला असेल, पायाला असेल, हे दाखवायला सुरुवात होतं. म्हणजे पायाला मुंग्या येणं, हाताला मुंग्या येणं, गळून जाणं, हातपाय दुखणं, हे जे चिन्ह असतात, किंवा सुंदपणा येणं, बधीरपणा येणं पायाला, हे सगळे लक्षणं दिसायला लागतात. कशामुळे की रक्तपुरवठा त्यातला कमी झालेला असतो. आणि त्याला जोडून काय होतं की ज्या तिकडं सप्लाय करणाऱ्या नर्व्ज असतात, म्हणजे जे मज्जातंतू असतात, जे मेंदूकडून आलेले असतात, जे संवेदना घ्यायचं काम करत असतात, त्यांच्यावर सुद्धा याचा इफेक्ट होतो. आणि त्याला आपण म्हणतो न्यूरोपॅथी. म्हणजे हे असते पेरिफेरल न्यूरोपॅथी. म्हणजे हृदयापासून जे दूरचे अवयव आहेत त्या दूरच्या अवयवाकडे हे जास्त परिणाम करत असतात. म्हणजे आता दूरचे अवयव कोणते आहेत, पायाचा भाग आहे किंवा हाताची पुढची टोकं आहेत, हे हृदयापासून खूप दूरचे भाग आहेत. तर तिकडे अगोदर ही न्यूरोपॅथी होत असते, म्हणून त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतात. म्हणजे कॉम्बिनेशन कशाचं झालं की रक्तपुरवठा कमी होऊ लागला आणि जे मज्जातंतूंचा तिथे पुरवठा आहे तो पण सुंद पडू लागला किंवा तो पण बधीर होऊ लागला आणि त्यांचं कार्य त्यांना चांगल्या प्रकारे करता येत नाही. आता ह्या दोन्हीचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं त्यावेळेला तिथं आणखी वाईट परिणाम दिसायला लागतात. तसंच त्या व्यक्तीला काय होत असतं, लघवीचं प्रमाण जास्त यायला लागत असतं. सतत लघवी यायला लागते. अगोदर फ्रिक्वेन्सी वाढते, पुन्हा नंतर अर्जन्सी वाढते आणि पुन्हा त्रास व्हायला लागतो. जळजळ होणं, आग पडणं, उन्हाळी लागणं, हे सगळे प्रकार लघवीचा त्रास व्हायला लागतात. तसंच त्याची जी स्किन असते, त्वचा, कारण ही रक्तातली साखर जास्त राहिली, त्वचा हा कसा आहे, बाहेरच्या वातावरणाला एक्सपोज असलेला शरीराचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. आणि म्हणून जर आतून तर रक्तामध्ये साखर असेल तर काय होतं की जसं आपण म्हणतो साखरेचा पाक केल्यासारखं ते रक्त बनतं. आणि आपण पाहतो की जर पाकाचा एखादा थेंब जरी खाली कुठं फरशीवर वगैरे पडला, त्याला लगेचच मुंग्या लागतात. आपल्याला कळत नाही एवढ्या मुंग्या कुठून आल्या ते. तसंच त्या व्यक्तीला इन्फेक्शन व्हायला लागतात. आपल्याला कळणार नाही हे सगळे जंतू कुठून आले. कारण आपलं शरीर कसं असतं, शरीरामध्ये आपल्या फायद्याचे पण जंतू असतात आणि आपल्याला नुकसान करणारे पण जंतू असतात. अशी कधीच स्टेट शरीराची नसते की ज्या वेळेला हे दोन्ही जंतू शरीरामध्ये नसतात. फक्त काय असतं की जेव्हा ती व्यक्ती निरोगी असते त्यावेळेला चांगल्या जंतूंची संख्या जास्त असते आणि हे वाईट परिणाम करणारे जंतू असतात ते एकदम कमी किंवा एकदम खालच्या स्तराला त्यांची संख्या गेलेली असते. परंतु जेव्हा हे वाईट जंतू उठाव करतात आणि त्यांना उठाव करायला काय होतं, हे साखर जास्त आहे हे कारण बनतं. जशा मुंग्या जमा होतात त्या साखरेच्या पाकाच्या कणाभोवती, तसेच हे सगळे जंतू आतून जमा होतात. त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते, सगळे अवयव. कारण डायबिटीसमध्ये कुठला अवयव असा राहत नाही की जो खराब होत नाही. म्हणून प्रत्येक अवयवाची रोगप्रतिकारशक्ती आणि त्याचा अर्थच काय की सर्व शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी व्हायला लागली, मग काय होतं, त्वचेचे इन्फेक्शन्स व्हायला लागतात. मग ते फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, साधे फोड येणं असतील, बेंड येणं असतील, किंवा जे आपण त्याला एक्झिमा म्हणतो, फंगल इन्फेक्शन्स,
किंवा जे काही गजकरण वगैरे असतात, अशा प्रकारचे इन्फेक्शन्स त्वचेला व्हायला लागतात. जांघेत होतील, काखेमध्ये होतील, जिथं ओलसर जागा असते, घामाच्या जागा असतात, ते अतिशय जास्त तिथं प्रमाण असतं. आणि त्वचेचा रंग सुद्धा निस्तेज व्हायला लागतो, त्वचा टवटवीत दिसत नाही. म्हणून ही शुगर तिथं परिणाम करत असते. तसंच त्या व्यक्तीचं रिप्रोडक्शन, म्हणजे आपण काय म्हणतो की सेक्स पॉवर जी असते ती सुद्धा कालांतरानं कमी कमी व्हायला लागलेली असते, कारण हार्मोन्सचं सुद्धा असंतुलन शरीरामध्ये व्हायला लागतं. तसंच त्या व्यक्तीची मानसिकता, कारण ह्या साखर सतत वाढलेली असल्याचा परिणाम मेंदूवर सतत होतो. आणि मेंदूवर सतत परिणाम झाल्यानंतर मेंदू तेवढा जागृत किंवा तेवढा कॉन्शियस राहू शकत नाही, तेवढा अलर्ट मेंदू राहत नाही. मग त्यामुळं काय होतं की मानसिकता पण त्या व्यक्तीची बिघडायला लागते. त्याला जे काय पॉझिटिव्हपणा की सकारात्मकता जी पाहिजे ती पण त्या व्यक्तीची कमी व्हायला लागत असते. कारण हे कशामुळे होतं, टोटल त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होत चालल्यामुळे होत असतं. तसंच पायाकडे काय परिणाम होतात, सगळ्यात महत्त्वाचं असतं शरीराच्या मध्ये की जेव्हा आपण सांगितलं की त्या मज्जातंतूवर इफेक्ट होतोय, न्यूरोपॅथी होते, आणि त्या व्यक्तीला तिथं मुंग्या यायला लागतात आणि संवेदना कमी कमी व्हायला लागतात. आणि चालतानाचा पाय हा कसा आहे, जमिनीशी सतत संपर्कात येणार आहे. म्हणजे संवेदना असल्यामुळे काय होतं, खडे टोचणं म्हणा, काही लागणं म्हणा, लहान लहान हे जखमा लक्षातच येत नाही त्या व्यक्तीचे ते त्रास उलाळ आहे. म्हणून डायबेटिक फूड जे म्हणतात हे कॉमनेस्ट कॉम्प्लिकेशन आहे डायबिटीसचं. पायाला जखम होणं आणि जखमा एकदा ह्या व्यक्तीमध्ये होऊ लागल्या ज्याची साखर नियंत्रणाच्या बाहेर आहे, त्या जखमाच लवकर भरत नाही. महिना महिना 6-6 महिने किती दिवस त्याला पट्ट्या करत राहा. बऱ्याच वेळा असं होतं की पायाला एका बोटाला जखम झाली तर ते बोट काळं पडून ते ऑपरेशन करून काढून टाकावं लागतं. काही दिवसांनी त्याच्या बाजूचं बोट हे होतं, पुन्हा पंजा होतो, पुन्हा घोट्यापर्यंत मागे येतो. काही वेळेला तर गुडघ्याच्या खाली पाय तोडावा लागतो, काही वेळेला गुडघ्याच्या वरून सुद्धा पाय तोडावा लागतो. कारण कसं होतं, हे दोन्ही रक्तपुरवठा आणि मज्जातंतूचा म्हणजे नर्व सप्लाय हे दोन्ही जेव्हा खराब व्हायला लागतात तेव्हा स्नायू सुद्धा तिथले खराब व्हायला लागतात. आणि हे सगळं खराब होत चाललं, मग ते तोडून टाकणं, अँप्युटेशन ज्याला म्हणतो आपण, हाच मार्ग शेवटी हातामध्ये राहत असतो. तर अशा प्रकारे ही सगळी वाढलेल्या साखरेची दुष्परिणाम असतात. आता याच्यामध्ये काय केलं पाहिजे हे आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं, त्या व्यक्तीनं मीठ कमी खाल्लं पाहिजे, हे पहिला नियम. जसं आपण म्हणतो साखर तर खाल्लीच नाही पाहिजे. आता डायबिटीस म्हणजे हे काही वेगळं सांगायची गरज नाही पडत. गोड, जिभेला गोड लागणारा कुठलाही पदार्थ त्या व्यक्तीनं नाही खाल्ला पाहिजे. ते फळं सुद्धा असतील, साखर गुळ काही असेल, त्या व्यक्तीनं ते नाही खाल्लं, कशातूनच ते नाही घेतलं पाहिजे. तसंच मीठ पण कमी केलं पाहिजे. तसंच पोटॅशियम असणारे जे अन्नपदार्थ असतात ते थोडेसे वाढवले पाहिजे. आता पोटॅशियम कशामध्ये जास्त असतं, पोटॅशियम हे केळीमध्ये थोडंसं जास्त असतं, परंतु केळी साखर वाढवतात म्हणून डायबिटीसच्या पेशंटना जास्त केळी चालत नाही. दररोज त्यांनी अर्धीकशी केळी जास्तीत जास्त खाली तर चालू शकते. तसंच शहाळे किंवा जे आपण नारळाचं पाणी म्हणतो त्याच्यामध्ये पण पोटॅशियम असतं, पण तिथं सुद्धा ते साखर वाढवणारा घटक आहे, म्हणून ते सुद्धा कमी आणि कधीतरीच घेतलं पाहिजे. परंतु पोटॅशियम ज्या म्हणजे पालेभाज्यांमध्ये आहे, ज्या आंबूस आणि फळांमध्ये आहे, आंबट फळांमध्ये आहे, ते फळं आवर्जून घेतली पाहिजे. तसंच पाणी पुरेसं पिलं पाहिजे. दिवसाकाठी त्याच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि सीझन्स ऋतुमानाप्रमाणे, उन्हाळा असेल तर थोडं पाणी जास्त लागेल. तर काय 3.5 लिटर, 4 लिटर, 5 लिटरपर्यंत सुद्धा पाणी, पण कमी नाही पडू दिलं पाहिजे पाणी. तसंच ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे, हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आधी सांगितलं की मानसिकता त्या व्यक्तीची बिघडलेली असते किंवा बिघडू शकते, म्हणून ताणतणाव सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये हाताळायला शिकलं पाहिजे. झोप चांगली पुरेशी घेतली पाहिजे, वयाप्रमाणे 7 तास किंवा 8 तास लागत असेल तेवढी झोप घेतली पाहिजे. तसंच रक्तदाब जर असेल त्या व्यक्तीला तर तो नियंत्रणात ठेवला पाहिजे. म्हणजे त्याचे वाईट परिणाम डोळ्याचं जे पाठीमागचं पटल असतं, ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्याच्यावर जास्त वाईट परिणाम होणार नाही. म्हणजे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी एक म्हणतो आपण, आणि पुन्हा डायबेटिक रेटिनोपॅथी, ह्या दोन्हीचा इफेक्ट होऊन म्हणजे शुगर वाढली म्हणून आणि रक्तदाब वाढलाय म्हणून त्या व्यक्तीची दृष्टी जाऊ शकते, अंधत्व येऊ शकतं, हे त्याचं कारण बनू शकतं. मग तिथं पण लक्ष दिलं पाहिजे. तसंच वजन नियंत्रणामध्ये ठेवलं पाहिजे. वजन नियंत्रणात राहण्यासारखा आहार घेतला पाहिजे. वजन नियंत्रणात राहिलं असं नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे. तसंच अल्कोहोल हे बंद केलं पाहिजे, किंवा बंद करू शकत नसाल तर खूप अत्यंत कमी प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. तसंच तंबाखूचा कुठलाही पदार्थ नाही चालत. कुठलाच पदार्थ, ते गुटखा असेल, तंबाखू असेल, सुपारी असेल, सिगारेट असेल, बिडी असेल, काहीही नाही घेतलं पाहिजे. हे सगळं वर्ज्य आहे, हे टोटली बंद केलं पाहिजे. आणि मानसिकता चांगली राहण्याकरता रिलॅक्सेशन टेक्निक जे म्हणतो आपण, मेडिटेशन जे म्हणतो आपण, ध्यानधारणा, थोडंसं मनाला स्थिर करण्याचं, मनाला समाधान, आनंदी राहण्याचा थोडासा
प्रयत्न केला पाहिजे, रिलॅक्स माइंड राहील याचे मुद्दाम होऊन प्रयत्न केला पाहिजे. तसंच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जे असतात हे ज्या ज्या अन्नपदार्थामध्ये जास्त आहेत त्या अन्नपदार्थ घेतले तर डायबेटीसच्या पेशंटची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढू शकत असते. हे कशामध्ये असतात? हे फिश, मासे याच्यामध्ये जास्त असतात. साल्मोन फिश हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. तसंच अक्रोडमध्ये पण हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात आणि चिया सीड्स याच्यामध्ये पण हे चांगल्या प्रमाणात असतात. तर अशा प्रकारे शोधून ज्या ज्या अन्नपदार्थामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात ते पदार्थ चांगल्या प्रकारे घेतले पाहिजे. तसंच आपण सांगितलं की नियमित व्यायाम केला पाहिजे, आहाराविषयी जागरूक राहिलं पाहिजे, पालेभाज्या, फळभाज्या, फ्रेश फळांचा त्यात समावेश केला पाहिजे, परंतु गोड फळं नाही घेतली पाहिजे. आंबूस फळं जे असतात ती चांगली असतात किंवा जे रसाळ असतात तशी फळं घेतली पाहिजे. आणि डायबेटीस रिव्हर्सल याच्यामध्ये येण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही गायडन्स मागा, डायबिटीस कशा प्रकारे रिव्हर्स आणता येऊ शकतो आणि आणता येईल हे सध्या शक्य झालेलं आहे. काही जण काय म्हणतात की एकदा गोळी सुरू झाली किंवा एकदा इंजेक्शन सुरू झालं शुगरचं की ते मरेपर्यंत पुन्हा बंद होत नाही, पण असं नाही. इन्सुलिनचं इंजेक्शन कमी कमी होत जाईल जर तुम्ही तशा प्रकारे प्रयत्न सगळे एक बाजूने केलात तर, किंवा जी गोळी आहे ती सुद्धा कमी कमी प्रमाणात होत जाईल आणि कालांतरानं काही दिवसानं हे बंद सुद्धा होऊ शकतं. आमच्या बऱ्याच रुग्णांचे आम्ही इन्सुलिनचे इंजेक्शन आणि गोळ्या सुद्धा बंद केलेल्या आहेत. त्यामुळे डायबेटीस रिव्हर्सलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसं हे शक्य आहे हे मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी एक पद्धतीनं गेलं पाहिजे की अगोदर होणारच नाही याची काळजी केली पाहिजे, म्हणजे प्रिव्हेन्शन. कारण त्यासाठी काय केलं पाहिजे? शुगर कंट्रोलच्या बाहेर जाणार नाही याच्यासाठी फक्त साखर उपाशीपोटी आणि जेवण करून तपासणी याच्यावर जास्त क्लिअर आयडिया समजत नाही. चांगल्या प्रकारे क्लॅरिटी येण्याकरता काय केलं पाहिजे? HbA1c ही जी टेस्ट आहे, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, ही टेस्ट 6 महिन्याला एकदा तरी करून पाहिली पाहिजे. म्हणजे काय होईल, जर तुमची ही टेस्ट त्याचा रिपोर्ट जर 6 आला तर तुमची शुगर चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आहे. ती काय हे टेस्ट काय करते? मागच्या तुमच्या 3, 4, 6 महिन्याची सरासरी साखर सांगत असते. म्हणजे कसं, जेवण वेगळ्या प्रकारे केलं तर त्यावेळेला शुगर थोडी वाढू शकते किंवा तुम्ही जेवण थोडं कमी केलं त्यावेळेला कमी. म्हणून जेवणाच्या आधीची आणि जेवणानंतरची साखर ही ॲव्हरेज साखर सांगत नसते. ही ती त्यावेळेची त्या तासाची ती साखर असते. परंतु HbA1c ही टेस्ट काय करते? मागच्या 3 ते 6 महिन्याची सरासरी साखर सांगते. त्यामुळे आपल्याला कळत असतं. जर हे HbA1cचा रिपोर्ट 6.5-7 कडे चालला तर शुगर चांगली वाढत आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. ती 200च्या आसपास 250 कडे चाललेली आहे. आणि जर हे 7.5, 8, 8.5, 9 असं जर चाललं असेल तर हे खूप अनियंत्रित आहे. शुगरची पातळी तुमच्या रक्तातली 300, 400 कडे ती चाललेली आहे, 500 कडे चाललेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचे अत्यंत दुष्परिणाम होतील. म्हणून ही साखरेची पातळी नियंत्रणात ठेवलं हे पहिलं काम. दुसरं काय केलं पाहिजे? लवकर निदान झालं पाहिजे. त्यासाठी नियमित तपासण्या केल्या पाहिजे. लवकर निदान झालं तर लवकर उपचार तर डायबेटीस रिव्हर्सलला त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होतो. म्हणजे सर्व अवयवावर दुष्परिणाम होण्यापेक्षा अगोदर लक्षात आलं तर आपण चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. आणि मॅनेजमेंट जी करायची असते, जे आपण वरचे सगळे नियम सांगितलेले आहेत त्या नियमानं, आणि कोणी कितीही म्हटलं की आम्ही डायबेटीस रिव्हर्सल करतो, सगळ्या औषध गोळ्या इंजेक्शन बंद करा, अजिबात नाही करायची. एकदम औषध गोळ्या इंजेक्शन अजिबात बंद करायचे नाही. इन्सुलिनचं इंजेक्शन घेत राहायचं. जसे आपली शुगर आणि HbA1c कंट्रोलमध्ये येईल तसं त्याप्रमाणे इन्सुलिनचा डोस पण कमी होईल, त्याप्रमाणे गोळ्यांचा पण डोस कमी होईल. इन्सुलिन कालांतरानं बंद होईल, पुन्हा गोळ्या सुद्धा हे हळूहळू केलं पाहिजे. कुठल्याही पॅथीची तुम्ही औषधं घेत असाल, आयुर्वेदिक औषधं घेत असाल तरी ॲलोपॅथीची औषधं एकदम बंद करू नका. होमिओपॅथी घेत असाल तरी ॲलोपॅथीची औषधं एकदम बंद करू नका. कारण सध्या सर्व पॅथीमध्ये डायबिटीससाठी ॲलोपॅथीचा उपचार हा सगळ्यात चांगला आहे साखर कंट्रोल करण्याकरता. म्हणून हे बाकीचे नियम सगळे पाळणं आणि त्यासोबतच हे सगळे आपण जे सांगितलं डायबेटीस रिव्हर्सल या प्रोग्रामचं लक्षात घेऊन मला निरोगी व्हायचं आहे, मला डायबिटीस काढून उखडून फेकून द्यायच्या शरीरातून, मला नकोय डायबिटीस, अशा निर्धारानं पुढे आलं पाहिजे. हे सगळे नियम पाळूया आणि तशा निर्धारानं सोसायटीला डायबिटीस मुक्त करण्याचा प्रयत्न करूया. निदान डायबिटीस कंट्रोलमध्ये, नियंत्रणामध्ये ते राहायला पाहिजे असे काळजी घेऊया. म्हणजे हे जे अवयव आपण सांगितलं, लिव्हर असेल, हृदय असेल, किडनी असतील, हे सगळे महत्वाचे अवयव, डोळे आहेत, हातपाय आहेत, हे सगळे खराब होणार नाही. हे खराब होण्यापासून वाचूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि चुकून जर आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल
तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जयते, सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.